सर्व शिक्षक मित्रांना आणि निवडणूक कर्तव्यावर असलेले सर्व अधिकारी, आपणा सर्वांचं आजच्या या निवडणूक विशेष या भागामध्ये सर्वांचं मी स्वागत करतो. मित्रहो, आज आपण मतदानाच्या दिवशी आपल्याला सकाळपासून मतदान संपेपर्यंत, मतदान सुरू झाल्यापासून तर मतदान संपेपर्यंत विविध प्रकारचे अहवाल भरून ते लिफाफ्यामध्ये द्यावे लागतात. तर आपल्याला या मतदान प्रक्रियेमध्ये, मग ती मतदान प्रक्रिया विधानसभेची असो, लोकसभेची असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांची असो, या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला लिफाफे द्यावे लागतात. तर हे लिफाफे कोणत्या प्रकारचे असतात ते आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सर्वप्रथम मी आपल्याला सांगतो की आपल्याला दोन प्रकारचे लिफाफे या ठिकाणी द्यावे लागतात. त्यामध्ये एक आहे सांविधिक लिफाफा जो असतो तो, आणि दुसरा प्रकार आहे असांविधिक लिफाफा. तर प्रथम आपण सांविधिक लिफाफे जे आहेत त्याबद्दल आपण माहिती बघणार आहोत. सर्वप्रथम सर्वात मोठा जो सांविधिक लिफाफा असतो तो सांविधिक लिफाफा या प्रकारचा असतो. सर्वात वरच्या बाजूला या ठिकाणी ती निवडणूक कशाची आहे, लोकसभेची आहे की विधानसभेची आहे, त्या संदर्भात या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं. कोरी जागा सोडलेली असते, तर त्या ठिकाणी आपल्याला लोकसभा किंवा विधानसभेचा जो क्रमांक आहे तो नमूद करून त्याचं नाव त्या ठिकाणी लिहावं लागतं आणि या ठिकाणी पुढं वर्षाचा उल्लेख केलेला असतो. तर या ठिकाणी आता आपण ज्या निवडणुकीला सामोरे जात आहोत ती स्थानिक स्वराज्य संस्थाची म्हणजेच नगर परिषदेची निवडणूक असल्यामुळे या ठिकाणी नगर परिषदेचं नाव असणार आहे. पुढे या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक असं लिहिलेलं असणार आहे आणि पुढे त्या ठिकाणी वर्षाचा उल्लेख केलेला असेल. आणि या ठिकाणी या मोठ्या लिफाफ्यामध्ये आपल्याला एकूण किती लिफाफे टाकावायचे आहेत त्याचं या ठिकाणी पूर्ण नोंद केलेली असते. खाली या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी त्या ठिकाणी कोणत्या नगर परिषदेचे आहेत किंवा कोणत्या विभागाचे आहेत त्यांचा या ठिकाणी उल्लेख असतो आणि खाली जिल्ह्याचं नाव त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं. त्याचप्रमाणे या बाजूला जर आपण बघितलं तर प्रभाग क्रमांक आहे, त्यानंतर त्या मतदान केंद्राचं नाव आहे आणि त्याचा दिनांक सुद्धा या ठिकाणी आपल्याला लिहावा लागतो. अशा प्रकारच्या या मोठ्या लिफाफ्यामध्ये आपल्याला इतर लिफाफे टाकावायचे असतात. तर आता या मोठ्या लिफाफ्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या प्रकारचे लिफाफे टाकायचे आहेत ते आपण एक एक करून बघूया. सर्वप्रथम जो पहिलं जे पाकिट आहे, पहिला जो लिफाफा आहे त्या मोठ्या पाकिटमध्ये टाकण्यासाठी तो असतो मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीकरता आपल्याला या ठिकाणी लिफाफा टाकावायचा असतो. तर यामध्ये ही जी यादी असते ही यादी जो आपला नंबर 1चा जो अधिकारी असतो, मतदान अधिकारी नंबर 1, यांच्याकडे जी स्त्री आणि पुरुष आल्यानंतर ओळख पटवल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्याला मार्किंग करतो. स्त्री असेल तर तिरपिरेष मारून त्याच्या अनुक्रमांकाला गोल करतो आणि जर पुरुष मतदार असेल तर फक्त आपण तिरपी रेषा मारतो. अशा प्रकारे चिन्हांकित जी मतदार यादी असते ती मतदार यादी जेव्हा आपलं काम पूर्ण झालेलं असतं, संध्याकाळच्या वेळी मतदान पूर्ण झाल्यानंतर ती यादी यामध्ये टाकायची असते. आणि बाकी ह्या ज्या गोष्टी आहेत, प्रभाग क्रमांक असेल, केंद्राचं नाव असेल किंवा दिनांक असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला नमूद करून याला आपल्याला सीलबंद करावं लागतं. त्यानंतर दुसरा जो लिफाफा आहे, सांविधिक जे लिफाफा आहे तो आहे मतदार नोंदवही. आता या ठिकाणी VM नमुना 1 जो असतो तो असतो आपली मतदाराची नोंदवही. मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्याकडे ही वही असते आणि त्या वहीमध्ये येणाऱ्या मतदाराचं त्या ठिकाणी यादीतील अनुक्रमांक, त्या ठिकाणी त्याच्या ओळखीचा पुरावा जो आहे त्याचा उल्लेख असतो आणि त्याचा सही किंवा अंगठा या ठिकाणी आपण घेतो. ती जी वही आहे ती वही मतदान संपल्यानंतर या पाकिटमध्ये म्हणजेच या लिफाफ्यामध्ये आपल्याला टाकावायची असते आणि बाकीच्या गोष्टी ज्या आहेत आपल्याला पूर्ण भरायच्या असतात. या ठिकाणी आपल्याला कोणत्याही प्रकारे काही भरायचं नसतं, या ठिकाणी पूर्ण लिहिलेलं असतं. तर अशा प्रकारे आहे हा पाकिट क्रमांक 2 किंवा लिफाफा क्रमांक 2. त्याच्यानंतर या सांविधिक लिफाफ्यामधला जो तिसरा जो लिफाफा आहे छोटा, तो आहे मतदार स्लिप असलेला मोहरबंद लिफाफा. या ठिकाणी अधिकारी नंबर 3 यांच्याकडे ज्या वोटर स्लिप जमा होतात त्या वोटर स्लिप संध्याकाळी, म्हणजेच जेव्हा आपलं मतदान संपणार आहे, क्लोज होणार आहे, त्या क्लोज झाल्यानंतर जेवढ्या काही मतदार स्लिप आहेत त्या मतदार स्लिप आपल्या एकूण झालेल्या मतदाराशी जुळल्यानंतर 50-50चा किंवा 100चा गठ्ठा आपण करायचा आणि तो यामध्ये टाकून याला आपण या ठिकाणी मोहरबंद करणार आहोत. हे सर्व जे लिफाफे आहेत आपण सर्व मोहरबंद करणार आहोत आणि बाकीच्या ज्या बाबी आहेत त्या आपण सर्व भरून या ठिकाणी केंद्राध्यक्षाने आपलं सही आणि स्वाक्षरी करायची आहे.
त्यानंतर पुढचं जे चौथं जे पाकिट आहे, या ठिकाणी चौथं पाकिट आहे आपलं वापरलेल्या प्रदत्त मतपत्रिका आणि प्रदत्त मतांची यादी. तर त्याला आपण नमुना VM2 असं म्हणतो. आपण प्रदत्त मताबद्दल प्रशिक्षणामध्ये जाणून घेतलेलं आहोत की जेव्हा एखादा मतदार येतो आणि जेव्हा त्याची ओळख पटवली जाते तेव्हा असं लक्षात येतं की या मतदाराच्या जागेवर पूर्वी मतदान कुणीतरी करून गेलेलं आहे आणि आता हा जो मतदार आलेला आहे हा आता खरा मतदार आलेला आहे. अशावेळी त्याची ओळख पटल्यानंतर त्या ठिकाणी आपण त्याला EVM मध्ये त्याची नोंद त्या ठिकाणी करणार नाही किंवा नोंदवहीमध्ये सुद्धा आपण त्याची नोंद करणार नाही. त्याला प्रदत्त मतपत्रिकेची जी अहवाल आहे तो भरायचा आहे. त्या ठिकाणी त्याची स्वाक्षरी अंगठा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याला प्रदत्त मतपत्रिका देऊन त्या ठिकाणी त्याला आपण एक रबरी बाणफुलीचा जो शिक्का आहे तो देणार आहोत आणि ती मतपत्रिका घेऊन त्याला जे काही आपलं मतदान कक्ष आहे त्या मतदान कक्षामध्ये जाऊन तो त्या ठिकाणी मतदान करणार. त्या मतपत्रिकेची घडी करणार आणि ती मतपत्रिका घडी करून तो आपल्या त्या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्षाजवळ आणून देणार. मग अशा प्रकारे जमा झालेल्या जेवढ्या काही मतपत्रिका असतील त्या आणि त्याची यादी यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि याला सीलबंद करायचं आहे. बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इतर अहवालाप्रमाणे किंवा इतर लिफाफ्याप्रमाणे सगळ्या बाबी भरून या ठिकाणी आपल्याला केंद्राध्यक्षानं आपली जी काही विभेदक चिन्ह आहे ते मारून या ठिकाणी स्वाक्षरी करायची आहे. आणि या पाकिटमधलं शेवटचं जे पाकिट आहे ते पाकिट आहे पाकिट क्रमांक 5, वापर न करण्यात आलेल्या प्रदत्त मतपत्रिका. आपण चौथं पाकिट बघितलं की त्यामध्ये आपल्याला वापरलेल्या म्हणजे आपण जे काही प्रदत्त मते झालेली आहेत त्या वापरलेल्या मतपत्रिका त्यामध्ये टाकल्यात. यामध्ये ज्या 20 पैकी उरणार आहेत, कारण एकूण तुम्हाला 20 प्रदत्त मतपत्रिका कक्षावरून या वितरण केंद्रावरून दिल्या जाणार आहेत, तेव्हा त्यामध्ये ज्या उरतील त्या उरलेल्या सर्व मतपत्रिका आपल्याला या ठिकाणी या पाकिटमध्ये टाकून याला सुद्धा आपल्याला मोहरबंद करायचं आहे. अशा प्रकारे जेवढे काही पाकिट आहेत प्रत्येक पाकिट या ठिकाणी भरून आपल्याला या ठिकाणी सर्व बाबी भरल्यानंतर या ठिकाणी केंद्राध्यक्षानं त्याचा या ठिकाणी विभेदक चिन्ह मारायचं आहे आणि त्याच्यावर स्वाक्षरी करायची आहे. आता यानंतर आपण पुढचं जे आपलं पाकिट आहे, पुढचा जो प्रकार आहे तो आहे असांविधिक लिफाफा. हा जो मोठा पाकिट आहे या मोठ्या पाकिटमध्ये आपल्याला इतर 9 प्रकारची पाकिटं टाकायची आहेत आणि बाकी ज्या गोष्टी आहेत प्रभाग क्रमांक असेल, केंद्राचं नाव असेल किंवा दिनांक असेल, या सर्व बाबी या ठिकाणी भरून आपल्याला या सर्व लिफाफ्यांवर आपल्याला विभेदक चिन्ह मारून केंद्राध्यक्षांना स्वाक्षरी करायची आहेत. आता यामध्ये कोणकोणत्या 9 लिफाफ्याला आपल्याला टाकायचं आहे आपण ते एक करून बघूया. पहिलं जे या पाकिटामधलं जे पहिलं पाकिट आहे ते आहे चिन्हांकित प्रति व्यतिरिक्त इतर मतदारांच्या मतदान यादीचा लिफाफा. आपल्याला एकूण 3 मतदार याद्या दिल्या जाणार आहेत. त्यापैकी एक आपण वापरणार आहोत नंबर 1 चा अधिकारी आणि उरलेल्या ज्या 2 कोऱ्या आहेत ज्या आपल्याला गरज पडल्या तर वापरायचं काम पडावं म्हणून दिलेल्या असतात, त्या उरलेल्या ज्या मतदार याद्या ज्या आहेत त्या चिन्हांकित मतदार याद्या यामध्ये त्याला आपल्याला टाकून याला या ठिकाणी मागून चिटकून द्यायचं आहे आणि बाकी सर्व बाबी आपल्याला भरून द्यायच्या आहेत. त्यानंतर यामधलं दुसरं जे पाकिट आहे, दुसरं पाकिट आहे मतदान प्रतिनिधींच्या नेमणुका. या ठिकाणी मतदानादरम्यान आपल्याला पोलिंग एजंट, त्यालाच मतदान प्रतिनिधी आपण म्हणतो, हे मतदान प्रतिनिधी आपल्यासोबत त्या ठिकाणी त्यांच्या नेमणुकीचं पत्र घेऊन येतात. पण जर त्यांनी तसं जर आणलं नाही तर आपल्याजवळ सुद्धा या ठिकाणी 15 ते 20 आपल्याला असे फॉर्म दिलेले असतात, अहवाल दिलेले असतात. ते फॉर्म आपण भरून घ्यायचे. त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी जे काही पुरावे असतील, जबाबी असतील त्या आपण त्या पोलिंग एजंटकडून मागून घ्यायच्या आहेत आणि आपल्यासोबत उमेदवाराच्या सहीचा आणि प्रतिनिधीच्या सहीचा त्या ठिकाणी नमुना चेक करून त्याला आपण जे पत्र आपण भरणार आहोत, जे अहवाल आपण भरणार आहोत त्या अहवालाला आपल्या याच्यामध्ये ठेवायचं आहे आणि बाकी सर्व बाबी भरून त्या ठिकाणी स्वाक्षरी आणि शिक्का मारून द्यायचा आहे आणि याला मागून आपल्याला चिटकून द्यायचं आहे. त्यानंतर तिसरं जे असांविधिक पाकिट आहे, छोटं पाकिट, त्यामध्ये आपल्याला आव्हानित मतांची यादी, जे काही चॅलेंज वोट जर कोणी झाले असेल आपल्या मतदान केंद्रावर, आव्हानित मते जर असतील किंवा त्यांची यादी जर असेल तर त्या आव्हांकित मतांच्या यादीकरता हा लिफाफा आहे. तर या ठिकाणी ते जे आपण आव्हान घेणारे जे लोक आहेत त्यांचा जो फॉर्म आपण भरणार आहोत ते सर्व फॉर्म आपल्याला यामध्ये भरून आपल्याला टाकायचा आहे. तो आहे नियम 34 नुसार नमुना नंबर 11. तो अहवाल आपल्याला यामध्ये भरून आपल्याला टाकायचा आहे, याला मागून चिपकून द्यायचा आहे आणि या ठिकाणी जे काही बाबी आहेत समोरच्या सर्व बाबी आपल्याला नेहमी बाकीच्या लिफाफ्याप्रमाणे भरून सही आणि त्या ठिकाणी विभेदक चिन्ह मारायचं आहे.
पुढचं जे पाकिट आहे, पाकिट क्रमांक 4, अंध व अपंग मतदारांच्या सोबत्याचं प्रतिज्ञापत्र व त्या यादीचा लिफाफा. या ठिकाणी याला नमुना नंबर VM5 असं म्हटलं जातं. तर अंध आणि अपंग व्यक्तीसोबत जे काही सोबती येतील त्या सोबत्यांचा आपण अहवाल कागदपत्रांमध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. तर तो अहवाल या ठिकाणी भरायचा आहे. जेवढे काही अहवाल जमा होतील ते सर्व अहवाल यामध्ये आपल्याला गडी करून टाकायचे आहेत आणि या ठिकाणी याला सुद्धा आपण सील करून देणार आहोत. याला चिपकून द्यायचं आहे, मोरबंद करण्याची आवश्यकता नाही. आणि बाकी सर्व ज्या बाबी आहेत त्या सर्व बाबी या ठिकाणी शिक्का असेल, विवेचक चिन्ह असेल किंवा तुमची स्वाक्षरी असेल, त्यानंतर प्रभाग क्रमांक, वार्ड क्रमांक, आपल्याला इतर बाबीप्रमाणे किंवा इतर लिफाफ्यावर जे आपण भरलं ते या ठिकाणी सुद्धा भरायचं आहे. 5वा जो पाकिट आहे असांविधिक पाकिट, त्याला आपण म्हणतो आक्षेपित मतांचा जमा झालेला रोख. म्हणजे आताच आपण जे बघितलं की आव्हान जर कोणी घेतलं असेल तर आपण त्याच्याकडून ₹2 जमा करून घेतो आणि त्याला पावती बुक देतो. त्या पावती बुकाचा आणि रोख रकमेचा जो काही तपशील आहे तो या पाकिटमध्ये टाकून आपल्याला हे पाकिट या ठिकाणी सीलबंद करायचं आहे. आणि बाकी ज्या बाबी आहेत त्या बाबी आपल्याला सर्व भरायच्या आहेत. त्यानंतर पुढचं जे पाकिट आहे, पाकिट क्रमांक 6, ते आहे उपयोगात न आलेले व खराब झालेले कागदी मोहर. जे आपण पेपर सील, सीयू सील करताना सर्वात अगोदर जे आपण पेपर सील टाकतो यावेळी आपल्याला ते पिंक कलरचं दिलेलं आहे. म्हणजेच गुलाबी रंगाची जी कागदी मोहर आहे ती कागदी मोहर या ठिकाणी न वापरलेलं जे आहे, त्या 2 ज्या न वापरलेल्या आहेत त्या आपल्याला यामध्ये टाकायच्या आहेत. कारण एकूण आपल्याला 3 पुरवल्या जाणार आहेत, पैकी आपण 1 वापरतो. पण अनावधानानं किंवा काही चुकीमुळे जर या ठिकाणी गरज पडली किंवा काही काम पडलं तर या ठिकाणी आपल्याला दुसरं सुद्धा वापरावं लागतं. मग जे खराब झालेलं आहे किंवा जे उरलेलं आहे ती कागदी मोहर यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि याला या ठिकाणी बंद करायचं आहे आणि इतर बाबी सर्व भरून द्यायच्या आहेत. पुढचं जे आहे पाकिट क्रमांक 7, उपयोगात न आलेल्या मतदार स्लिप. आपल्याला एकूण 1000 स्लिप दिल्या जातील. त्यामध्ये आपल्याला जेवढं काही मतदार आपले मतदान करणार आहेत तेवढ्या स्लिप ज्या आहेत त्या स्लिप आपण अगोदरच्या पाकिटमध्ये टाकणार आहोत आणि उरलेल्या ज्या स्लिप आहेत त्या स्लिप आपण त्या ठिकाणी रबरी बँडनं पॅक करायच्या आणि त्या पॅक करून यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. आता ह्या ज्या स्लिप असतात ह्या वोटर आल्यानंतर अधिकारी नंबर 2 यांच्याकडून त्याला ती स्लिप दिली जाते. म्हणजे ज्या उरलेल्या ज्या स्लिप असणार आहेत त्या मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्याकडे असणार आहेत. त्याच स्लिप आपल्याला याच्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यानंतर पुढचं जे पाकिट आहे, पाकिट क्रमांक 8, उपयोगात न आलेले व खराब झालेले स्पेशल टॅग. त्याला आपण स्पेशल टॅग म्हणतो, मराठीमध्ये विशेष खुंचिट्टी असं म्हणतो. एकूण 3 दिल्या जातात, त्यापैकी आपल्याला 1 वापरतो. मग ज्या काही उरल्या आहेत किंवा ज्या खराब झाल्या असतील त्या या पाकिटमध्ये टाकायच्या आहेत आणि या ठिकाणी आपल्याला त्याला मागून पॅक करायचं आहेत. आणि बाकीच्या बाबी आहेत त्या बाकीच्या बाबी आपल्याला या ठिकाणी ज्या काही नेहमीप्रमाणे किंवा आपण जे बाकी इतर पाकिटावर जे आपण भरले ते आपल्याला भरून विविध चिन्ह भरून केंद्राध्यक्षांना सही करायची आहे. त्यानंतर शेवटचं जे 9वं जे पाकिट आहे यामधलं उपयोगात न आलेलं ABCD सील, त्यालाच आपण स्ट्रिप सील असं म्हणतो. एकूण हे पण आपल्याला 3 दिले जातील, त्यापैकी आपण 1 वापरणार आहोत. जर दुसरं जर वापरलं किंवा नाही वापरलं तर या ठिकाणी जे उरलेत किंवा जे खराब झालेत ते उरलेले किंवा खराब झालेले स्ट्रिप सील म्हणजेच पट्टी सील आपण या पाकिटमध्ये टाकणार आहोत आणि याला मागून चिपकणार आहोत. अशा प्रकारे या ठिकाणी 9च्या 9 पाकिटं आपण कशा प्रकारे कोणकोणते टाकायचे, कोणते अहवाल द्यायचे आणि त्यामध्ये टाकून आपल्याला काय काय प्रक्रिया करायची हे आपण बघितलं. त्यानंतर इतर काही आपल्याला अशा प्रकारचे किंवा पांढऱ्या रंगाचे कोरे पाकिटं दिले जातील. उदाहरणार्थ आपल्याला पितळी जी काही आपली धातूची मोहर आहे ती टाकण्यासाठी, विविध चिन्ह ठेवण्यासाठी किंवा या ठिकाणी इतर एखादा जो डॉक्युमेंट असेल जे आपल्याला सूचनेनुसार पुन्हा पाकिटा टाकून पॅक करून द्यायचं असेल त्याच्यासाठी काही आपल्याला कोरे लिफाफे दिले जातील. त्या कोऱ्या लिफाफ्यामध्ये आपल्याला आपण त्या अहवालाला किंवा त्या ज्या साहित्याला टाकायचं आहे आणि वर त्या ठिकाणी स्पष्ट अक्षरामध्ये बाकी इतर पाकिटवर जी माहिती आहे तशी माहिती लिहून त्या ठिकाणी मतदान केंद्राध्यक्षांना प्रभाग क्रमांक, केंद्राचं नाव आणि स्वतःचं त्या ठिकाणी शिक्का आणि आपली स्वाक्षरी करून ते पाकिटसुद्धा बंद करून द्यावायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला या अहवालांना आणि या पाकिटांना मतदानाच्या दिवशी त्या ठिकाणी आपल्याला वितरण केंद्रावर ज्या ठिकाणी आपण साहित्य घेतो त्याच ठिकाणी हे साहित्य आपल्याला जमा करायचं आहे. अपेक्षा करतो या ठिकाणी आपल्याला जी माहिती मी दिली आहे ती माहिती या ठिकाणी आपल्याला समजली असेल. काही शंका असल्यास आपण ज्या दिवशी साहित्य घेणार आहात त्या दिवशी सुद्धा विचारू शकता किंवा आपण मला संपर्क करून एखाद्या अहवालाबाबत, एखाद्या लिफाफ्याबाबत जर काही अडचण आली तर आपण मला विचारू शकतात. हे जे लिफाफे आहेत हे सर्व लिफाफे आपण डमी स्वरूपात या ठिकाणी वापरलेले आहेत.
त्याचा या ठिकाणी आपल्याला नक्कीच उपयोग होईल. आपल्याला उपयोग व्हावा, आपली कोणत्याही प्रकारची चूक होऊ नये किंवा आपल्याला आपल्या कार्यामध्ये आमच्याकडून मदत व्हावी या हेतूनं या ठिकाणी हा आपण छोटासा व्हिडिओ तयार केलेला आहे. मला अपेक्षा आहे आपल्याला तो नक्कीच या ठिकाणी माहिती देईल आणि आपल्याला त्या आपल्या कामात उपयोग होईल. एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.